लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत, पोटी भारवा त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत। विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णौ रघुबर विमल जस जोदाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जयांशी केलिया स्मरण होय सकळ विद्येच्याधिकरण, तिचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता। विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे
पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया, जगद्गुरु तुकोबारायांचा आईचं वर्णन करणारा, आईचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणारा अभंग आज या प्रसंगी निवडलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पेपर लिहिला नाही का तुम्ही? हे नावं सांगितले ते एखंडे साहेब तुम्हाला. हां, तर या एखंडे परिवारानं आपल्या स्वर्गीय मातृशक्ती तिच्या स्मृतीमध्ये पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिकीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. कैलासवासी कॉम्रेड किशन शंकर एखंडे, स्वातंत्र्य सेनानी, संस्थापक अध्यक्ष अंबाई देवस्थान टाहाकारी यांच्या पत्नी कैलासवासी कॉम्रेड शेवंताबाई किसन एखंडे या स्वर्गीय मायमाऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे. बरोबर आहे ना? प्रथमच आहे ना? तर त्या पुण्यस्मरणानिमित्तानं पूर्ण एखंडे परिवार, त्यांचे सुपुत्र श्रीमान देवीदास किसन एखंडे, श्रीमान विजय किसन एखंडे, श्रीमान अनिल किसन एखंडे, संचालक एखंडे केमिकल्स, संगीता शरद वागचौरे, नातू अविनाशजी अनिल एखंडे, संचालक एखंडे केमिकल्स, गुलाब देवीदास एखंडे, पंकज विजय एखंडे, असा हा पूर्ण एखंडे परिवार. आणि या परिवारानं आपल्या स्वर्गीय आई आजीचं पुण्यस्मरण एक चांगल्या पद्धतीनं व्हावं, कारण परमार्थाचे अध्यात्माचे संस्कार या परिवारावरती खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि परंपरेनं आलेले आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराला घेऊन जगणारी ही सगळी माणसं आहेत. मग ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला काय शिकवतात की आपल्या गेलेल्या माणसाच्या आठवणीमध्ये आपण नेमकं काय पुण्यकर्म केलं पाहिजे. अन्नदान, पिंडदान या सगळ्या गोष्टी तर चालतातच, पण त्यासोबत ज्ञानदानही व्हावं आणि आपण केलेली कृती ही बरोबर आहे याचं आपल्याला एक मिळावं आणि जे लोक या कार्यक्रमात सहभागी होतील त्यांनासुद्धा एक दिशा मिळावी याच्यासाठी हरिकीर्तनाचं नियोजन या एखंडे परिवारानं केलेलं आहे. आणि स्वर्गीय या शिवंताईच्याबद्दल मी थोडंसं बोलणारच आहे, पण तत्पूर्वी एक सांगायची गोष्ट अशी की ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि खूप आपलेपणानं आम्हाला फोन लावला, फोनवरती संपर्क केला. एक म्हणजे फोनवरती सुद्धा जेव्हा माणसं फोनवरती बोलत असतात, भलेही त्या व्यक्तीचं आपल्याला प्रत्यक्षात भेट नसेल, पण बोलण्यावरनं बऱ्यापैकी माणसाचं व्यक्तिमत्व लक्षात येतं मोबाईलवरून देखील. तसं एक समजदार व्यक्तिमत्व म्हणजे एखंडे ॲग्रो केमिकल्सचे जे सर्व आहेत, एखंडे ॲग्रो फर्टिलायझर्स कंपनी लिमिटेड याचे सर्व तथा मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्रीमान अविनाशजी एखंडे साहेब, त्यांनी मला फोनवरती संपर्क केला आणि या कीर्तनाचं खूप चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं. खरं तर तुमचं क्षेत्र परमार्थाचे संस्कार आपल्या परिवारावरती आहेत, पण स्वतःच्या क्षेत्रामध्ये एवढी भरीव प्रगती करत असताना आध्यात्मिक क्षेत्राला एवढ्या जवळून तुम्ही जोडलेलं आहे, याबद्दल तुमचं कौतुक आहे. कारण ही महाराष्ट्रातली सगळी मातब्बर मंडळी अगदी आपल्या एका भेटीवरती, आपल्या विनंतीवरती, आपल्या एका फोनवरती जर इथे एकत्र येत आहे, याचा अर्थ तुम्ही सुद्धा सामान्य नाही आहे. तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण आरोटे बाबासारखी मोठी माणसं, एकतर आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला की बाबा जेव्हा आम्हाला कीर्तनाला साथीसाठी असतात, खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःला खूप त्यावेळेस चांगलं फिलिंग करून घेतो की आज आपला सोन्याचा दिवस आहे, आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे, खूप छान दिवस आहे आज आपला. आणि खरंच आजचा दिवसच छान आहे तसा जर विचार केला तर. पुण्यस्मरण आहे खरं तर, एखंडे परिवारासाठी एक दुःखाची आठवण आहे, पण यातूनही जीवनाची सांगता सुंदर झालेली आहे आपल्या स्वर्गीय आजीची, आईची, याचं देखील एक सुंदर शेवट सुंदर होण्याचं जे समाधान असतं ना, ते देखील आहे. तर या कार्यक्रमासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. आदरणीय हरिभक्तपरायण चांगदेव महाराज, जंगलीदास महाराज आश्रम या ठिकाणावरून महाराज आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व साधू संत समाज, सर्व महात्मा महापुरुषांच्या चरणावरती माझं सादर वंदन आहे. आणि या कीर्तनासाठी भजन सम्राट, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात माँ सरस्वती वास करते आणि ज्यांचं गाणं ऐकलं की आमची ती योग्यता नाही, आमची पात्रता नाही आहे, पण बालपणी आमच्याही कानावरती पडलेलं स्वर्गीय स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशीजी महाराज, तर स्वरभास्करांचा जो स्वर आहे तो तर प्रत्यक्षात आज आम्हाला ऐकायला मिळत नाही, रेकॉर्डिंगवरती ऐकतो, पण लाईव्हमध्ये ऐकण्यामध्ये जो भाव आहे ना, तो भाव आम्हाला बाबांच्या स्वरातून प्राप्त होतोय. आणि
खोटी स्तुती किंवा असंच तोंडावरती माणसं समोर आहेत म्हणून काहीतरी बोलणंही मला स्वतःला व्यक्तिगत आवडत नाही. पण मी भलेही वयानं लहान असेल बाबांच्या पेक्षा, पण माऊलीच्या कृपेनं, तुकोबारायांच्या आशीर्वादानं, कल्याण स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं जी अगदी तिळा एवढी जी समज आहे ना, मग त्याच्यातून जे समजतंय ते बोलण्याचा प्रयत्न करते मी. कीर्तनासाठी आम्हाला मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे अरुणजी महाराज राव, तुमच्यासाठी आम्ही टाळी वाजवतो. अप्रतिम आपलं वादन आहे, तुमच्या वादनाला माझं वंदन आहे. फार सुंदर गाता महाराज तुम्ही, स्वर अलंकार आमचे सतीशजी बाबा मते फार गोड गाता. आमच्या या दादासाठी टाळी झाली पाहिजे. आणि भरलेला स्वर आहे, एक स्वरामध्ये जी स्पष्टता आहे ना, अगदी स्वरावरची जी तुमची घसरण आहे ते अगदी प्रत्येक पायरी तुम्ही स्पर्श करून चालता. फार सुंदर वाटतं हे सगळं ऐकताना. आणि आमची ज्ञानेश्वरी मसे, बस बाबांचा हात लागला कल्याण झालं म्हणायचं आपलं आता. आणि माझ्या कानात चाल चालू असताना सांगितलं बाबाने की हिला वाजवायची खूप छान समज आहे आणि हिलासुद्धा गाण्याची खूप छान समज आहे. म्हटलं बाबा तुमच्या तोंडून हे बाहेर पडलं ना, यांना इथपर्यंत घेऊन येण्याचा माझासुद्धा प्रयत्न सफल झाला आणि तुमचा आशीर्वाद मिळाला. फार सुंदर गाण्याचा प्रयत्न करते. अजून 4-5 वर्षात हे जर तिचं अभ्यासातलं सातत्य राहिलं तर खूप छान गाईल आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद तिला प्राप्त होईल. भाविका भगत आपल्याच भागातली आहे मामाश्री, ती इगतपुरीच्या पुढे आपलं कसारा आहे ना, कसाऱ्याची आहे ती. या भागातल्या एक 10-11 मुली आहेत आपल्याकडे शिकायला. काही कीर्तन करतात, काही कथा करतात. ती पखवाज शिकते आणि बाबा ती पखवाज, तबला, ढोलक, ॲक्टोपॅड वाद्यातली सगळीच वाद्य वाजवते ती. आता तिचा अभ्यास चालू आहे. आणखी खूप छान अभ्यास केला तर अजून खूप छान होईल, पण केला तर होणार आहे. ही सगळी वारकरी मंडळी मस्तक आहे पायावरी. या वारकरी संतांच्या सगळ्यांना माझं सादर वंदन, सप्रेम जयारी. इकडे गायनाचार्य हरिभक्त परायण उत्तम बाबा आहेत, हरिभक्त परायण, आणि किरू बाबा आहेत, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, हार्मोनियमचे साथ देणारे एखंडे बाबा आहेत. हां, सगळ्यांना सादर वंदन. आमचे मामाश्री आहेत, आमच्या एखंडे साहेबांचे मामा आहेत. मामा आपलं आडनाव काय? बरे मामा आहेत. पूर्ण परिवार आहे, एखंडे परिवाराचा नातेवाईक, आप्तेष्ट, स्वजन सगळे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील मनापासून कौतुक, तुमचं देखील खूप कौतुक. आणि इथे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं शूटिंग आहे. प्रायव्हेट चॅनल आहे काय का चॅनलला नाव आहे? साईनाथ भालेराव यूट्यूब चॅनल आहे. दादाचं कौतुक आहे, कारण आम्हाला सगळ्यांना तुम्ही लोकांच्या मनामनापर्यंत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचून जिवंत ठेवण्याचं काम करत आहात. तुमचं देखील कौतुक आहे. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार अज्ञानानं गडबडीमध्ये एखादं महत्त्वाचं नाव राहिलं असेल तर माफी असावी. आपल्या सगळ्यांच्यामध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. समस्त ग्रामस्थ आणि जे जगदंबा भजनी मंडळी, मित्रमंडळ, श्रेष्ठ आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी टाकाहारीकर, तर आपल्या सगळ्यांच्यामध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहणार आहोत. ज्यांच्या स्मृतीमध्ये हे हरिकीर्तन आहे. खरं तर या गावातलं एक जुनं स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय कॅम्रेड किसनबाबा एखंडे हे खूप मोठं गावातलं एक व्यक्तिमत्व आहे. आणि बाबा किसनबाबा आणि शवंताई दोघे सुद्धा म्हणजे एक ज्या काळामध्ये एक संघर्ष असा एक जो भाव होता, त्या परिस्थितीमध्ये ताकदीनं ही जोडी काम करत होती. आणि बाबांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर बाबांचे वर्गमित्र भाऊसाहेबजी थोरात, म्हणजे आता थोरात साहेबांचे वडील, तर हे दोघेही वर्गमित्र होते. आणि रावसाहेबजी शिंदे आहेत का? रावसाहेबजी शिंदे, मला अक्षर ओळखायला ना. हां, तर अशी सगळी मंडळी. तर हा बाबांचा मोठा मित्रपरिवार. आणि त्या काळातले बाबा 11वी पास, शासकीय जॉबच्या माध्यमातून अगदी समाजसेवा, लोकांचं भलं, देशसेवा या सगळ्या गोष्टी करत करत प्रामाणिकपणे जीवन जगत जगदंबा देवीचं अगदी भगवतीची काय असेल मंदिराची सेवा, पूजा आणि मंदिराचा पूर्ण कारभार 2च व्यक्ती ट्रस्टीमध्ये होते. तर त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या कार्यकालामध्ये पार पाडला. मला वाटतं 40 वर्ष, बरोबर ना? 40 वर्ष बाबांनी जगदंबेची सेवा केली. आणि मला एखंडे साहेबांनी सांगितलं की दीदी ज्यावेळेला बाबा आजारी पडले होते तर बाबा सांगायचे डॉक्टरांना की माझं आरोग्य खराब आहे आणि तुम्ही माझ्यावरती ट्रीटमेंट देताय, मी जगल का राहील
मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनातलं अंतिम सत्य आहे, त्याचा स्वीकार प्रत्येकाला करावा लागणार आहे. पण माणसानं हयात आहे तोपर्यंत जे काही मोलाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडणं, त्याच्यातच माणसाचं महत्त्व असतं. जगदंबा देवीची खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे. जगदंबेची जी प्रॉपर्टी जमीन आहे ती माझ्या नावावरती, मला ती देवीच्या नावी करू द्या, नंतर मला सुखानं मृत्यू येईल. म्हणजे किती जुन्या काळातली माणसं किती प्रामाणिक होती. आज जर एखाद्या देवस्थानची जमीन आपल्या नावावरती असेल तर माणसाला त्याचा आपला नसताना सुद्धा मोह सुटत नाही. पण जुनी लोक खरंच प्रामाणिक होती. जुन्या लोकांचं जगणंच परमार्थ होतं, त्यांना वेगळा परमार्थ करण्याची गरज नव्हती. त्यांच्या बोलण्यातली सत्यता, जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वास्तवाशी अगदी वास्तवाला धरून चालणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या लोकांच्या होत्या ना, जुन्या लोकांचा शब्द प्रमाण होता. कागद लेखी नव्हती त्यांच्याकडे, त्यांचा शब्दच प्रमाण असायचा आणि शब्दावरती कामं व्हायची. आता कागद माणसं खोटी ठरवत आहेत, शब्द तर दूरच राहिले. पण जुन्या लोकांचं याच बाबतीमध्ये मोल करावं तेवढं कमी आहे. जुन्या लोकांचं मनच असं होतं, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाण तया जवळी. पवित्र मनाची ही माणसं की त्यांचं जगणंच परमार्थ होतं, ज्यांनी या जगदंबा देवीचे संस्थापक आणि अध्यक्ष ही दोन्ही पदं भूषवली, असे स्वर्गीय कॅम्रेड किसन बाबा आणि स्वर्गीय आई, की त्या जुन्या काळामध्ये 1951 साली ज्यांनी 7वी पास हा वर्ग ज्यांनी इथपर्यंत ज्यांचं शिक्षण झालं. म्हणजे विचार करा ना, ज्या काळामध्ये मुली निरक्षर, मुलींच्या शिक्षणाचं असं काही विशेष महत्त्व नव्हतं, त्या काळामध्ये या मायमाऊलीला ज्या वडिलांनी शिकवलं असेल ते वडीलसुद्धा किती ग्रेट असतील, किती महान असतील ना. म्हणजे आई शेवंताईंचे वडील आपल्या मुलीला त्या काळात 7वीपर्यंत शिकवतात, म्हणजे ते वडीलसुद्धा किती छान म्हणावे लागतील, तो परिवारसुद्धा किती छान म्हणावा लागेल. तर अशा या खूप जुन्या सुशिक्षित परिवारामध्ये आणि प्रगती पाहणं, जुन्या लोकांचा आशीर्वाद, जुन्या लोकांची पुण्याई म्हणून स्वर्गीय किसन बाबांचे सुपुत्र देवीदासजी किसन असतील, विजयजी किसन असतील, अनिलजी किसन असतील, ही सगळी मंडळी हे स्वतः तर सुशिक्षित आहेत, पण आजीच्या नातवंडापर्यंत आपले अविनाशजी एखंडे, तर अविनाश साहेबांनी अगदी केमिकलची इथे म्हणजे आपल्याकडे जी काही शेतामध्ये पिकं असतात, कांदा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, कुठलंही पीक, त्याच्यावरती अगदी कमी दरामध्ये, म्हणजे वाडवडिलांचा जो एक सेवा करण्याचा प्रामाणिक भाव असतो ना, तो रक्तामध्ये यावा लागत असतो बरं. तर तो रक्तात आलेला प्रामाणिकपणा कमी पैशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून अगदी आपली औषधं चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा आणि त्यातून सेवाही घडावी आणि आपल्या एखंडे परिवाराचं नावसुद्धा व्हावं, या उद्देशानं अविनाश सरांनी जो केमिकलची जी फॅक्टरी किंवा त्यांची जी कंपनी आहे ना, तर त्या कंपनीच्या माध्यमातून गोरगरिबांची, शेतकऱ्यांची ती सेवा करण्याचं काम, कमी दरामध्ये सेवा करण्याचं काम करत आहेत. या बाबतीतही या परिवाराचं कौतुक आहे. आणि आपण आता चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल इथे राजकारण, समाजकारण, अर्थ, शेती, उद्योग, व्यवसाय, अध्यात्मक सर्व क्षेत्रातून आलेली मंडळी, सगळ्यांना सप्रेम जयारी. प्रसंग आईच्या आठवणीचा आहे. आई लेकराचं जीवन घडवण्याचं काम करत असते, त्याला संस्कार संपन्न बनवत असते. ती जसं बोटाला धरून चालायला शिकवते ना, तसंच ती त्याला असं शिकवत असते की बाबा रे, जीवनाच्या प्रवासामध्ये तुला पुढे एकट्याला चालायचं आहे, संस्काराच्या बोटाला धर, बुद्धीमध्ये संस्कार धारण कर, सामाजिक चालीरीती, समाज व्यवस्था, समाजामध्ये आपण एक जबाबदार घटक आहोत ही गोष्ट समजून घे आणि मग जीवनाचा प्रवास कर.
असं जीवन जग की तुझ्या जगण्याकडे पाहून अनेकांना आनंद झाला पाहिजे आणि तुझ्या जगण्यापासून इतरांना जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे असं तू जग. आपली आई आपल्याला शिकवत असते. आई लेकराच्या जीवनाचा एक शिल्पकार असते. मासा चिखलाला जसा कुंभारदादा आकार देतो ना, अगदी मासाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम मातृशक्ती करत असते. त्या आईच्या आठवणीमध्ये हे पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. आज मी तुम्हाला एवढी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, खूप मोलाची गोष्ट सांगणार आहे. स्वर्गीय शिवंताई या माई माऊलीचं पुण्यच किती म्हणावं लागेल. या पृथ्वीवरती तर जन्माला खूप लोक येतात, जन्माला येतात आणि असेच निघून जातात. काही कर्तृत्व करत नाहीत, खातात पितात निवांत राहतात आणि निघून जातात. या जगण्याला काय अर्थ आहे. अशी तर जनावरं ढोरंसुद्धा जगतात, खातात पितात जातात. आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, जमाना खोया. जय हो. खाया पिया सुख से सोया, जमाना रे. खाया पिया सुख से सोया, जमाना खोया. खाया पिया सुख से औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. या पृथ्वीवरती तर खूप जीव जन्माला येतात, मनुष्य जन्माला येतात, पण जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये काही कर्तृत्व करत नाहीत तोपर्यंत जन्माला आलो त्याचं सार्थक नाही आहे. जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठल कुठे पाहायचा आपल्याला? आपल्या कर्मामध्ये, आपल्या सत्कर्मामध्ये, आपल्या पूजापाठामध्ये, आपल्या पवित्र कर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या उपासनेमध्ये आणि जनसेवेमध्ये आपल्याला विठ्ठल पाहायचा आहे. बरं, हे मी माझ्या मनानं बोलते का? संतांची प्रमाण आमच्याकडे आहेत. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. विठ्ठल 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 बाबांसाठी जोरात टाळी वाजवायत आपण सगळे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. माणसात देव पाहणारी माणसं होती जुनी. माणसाच्या जीवनाची सफलता तेव्हाच आहे की आपण जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं कर्म करू आणि चांगली कर्म केली तरच आपला शेवट गोड होत असतो. स्वर्गीय शिवंताईंनी स्वतःच्या जीवनामध्ये खूप चांगली पवित्र कर्म केली, खूप चांगली. म्हणजे त्या स्वतः वारकरी तर होत्याच,
परिवारामध्ये अध्यात्म आणि आईचे सुपुत्र. खरं तर अशा गोष्टींचा एवढ्या समाजामध्ये आपण उल्लेख करणं चुकीचं आहे, पण सांगते तुम्हाला, कदाचित ती प्रेरणा कोणी घेतली तर घेतली. सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत शिवंताईंचे सुपुत्र अनिलदादा त्यांचं नामस्मरण चालू असतं. ही आपण सगळ्यांनी प्रेरणा घेण्यासारखी, ऊर्जा घेण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक म्हणतात ताई नामस्मरण तर आम्हालाही करावं वाटतं हो, पण नामस्मरणात आमचं मनच लागत नाही. एक वाक्य सांगेन मी तुम्हाला, बाबांवर मला आठवलं. तुमचं नामस्मरणात मन लागू द्या, नाही तर नाही लागू द्या, नामस्मरण करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल कसं? एखंडे परिवार आपल्या डोळ्यासमोर आदर्श आहे. या परिवाराचं मी सांगते तुम्हाला, असं नाही. मी एक दुसरा मुद्दा सांगणार आहे. तुम्हाला आपल्या गावातून जायचं आहे कुठे? संगमनेरला. बसमध्ये बसलात तुम्ही म्हणताय बसमध्ये बसलोय मी, पण माझं बसमध्ये मनच लागत नाही. बसमध्ये तुमचं मन लागलं नाही लागलं तरी बस तुम्हाला संगमनेरला घेऊन जाणारच आहे. का? ती तिच्या ध्येयापर्यंत जाणार आहे. तसं नामस्मरणात तुमचं मन लागू द्या, नाही तर नाही लागू द्या, ते तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊनच जाणार आहे. म्हणून सवय लावून घ्या नामस्मरण करण्याची. हे शिकण्यासारखं आहे. मी का सांगते आहे तुम्हाला, तर या आईचा परिवार, या आईची कूसच पवित्र आहे, हिचं मूळ पवित्र आहे. आणि त्या आईच्या स्मृतीमध्ये या आईनं आयुष्यभर चांगली कर्म केली जीवनामध्ये. जुन्या काळामध्ये जे शक्य असेल ते चांगली कर्म केली. साक्षात जगदंबेची सेवा या परिवाराला प्राप्त झाली. जगदंबेचा वरदहस्त या परिवाराच्या डोक्यावर आहे. जोपर्यंत या जगदंबेचा वरदहस्त डोक्यावरती आहे तोपर्यंत या परिवाराला कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. कारण साक्षात जगदंबा त्यांचं संरक्षण, त्यांना दिशा दाखवण्याचं काम करते आहे. आणि विचार करा, शेवंताईच्या जीवनाचा सांगता, जीवनाचा शेवट एवढा गोड झालेला आहे. आज वर्ष श्राद्धाचा दिवस आहे आणि श्राद्धाचा दिवस, आजचा दिवस एवढा पुण्यपर्व काळ आहे. आज जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्ण परमात्माची जन्माष्टमी आहे. गोकुळ अष्टमीचा पर्व काळ आहे. आज श्रावणाचा 4था सोमवार आहे. श्रावणाचा 4था सोमवार. आज सोमवारची अष्टमी आलेली आहे. आणि सोमवारच्या अष्टमीचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. सोमवारच्या अष्टमीला मा शक्ती, मा जगदंबा, मा पार्वती 64 योगिनी सोबत भगवान श्री शंकराला पूजा करते आणि शिवस्वरूपात विलीन होते. म्हणून आजचा दिवस फार मोलाचा आहे, फार मोलाचा आजचा दिवस आहे. या दिवसाचं असं मरण येण्यासाठी ना कित्येक करोडो जन्माचं पुण्य लागते. आजच्या जन्माष्टमीचं जर व्रत आपण धारण केलं ना तर तुम्हाला 2 कोटी एकादशी केल्याचं पुण्य लागेल. आजच्या या गोकुळ अष्टमीच्या व्रतानं तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार होण्याची ताकद आजच्या जन्माष्टमीच्या पर्व काळात आहे. 100 जन्माची पाप संपत्ती आजची गोकुळ अष्टमी केली तुम्ही तर आजच्या गोकुळ अष्टमीनं अकाली मृत्यूचं भय टळतंय. एवढा मोठा पर्व काळ आजचा आलेला आहे. आणि या पर्व काळावर या माय माऊलीचं पुण्यस्मरण येतं म्हणजे माऊली किती पुण्यवान असेल याचा विचार करा, किती पुण्य आहे. तसा तर श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. सारी जग काहे ओ रखवाला, हाँ मेरा भोला है जग से निराला. बम्बोला बम्बोला बम्बोला, भोला बम्बोला बम्बोला बम्बोला, बम्बोला बम्बोला बम्बोला, बम्बोला बम्बोला बम्बोला. हाँ हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शंकर. हर हर महादेव, हर हर जगदंबा मात की जय. शेवंताईच्या पुण्यस्मरणासाठी एकत्रित आलेला आहात. या आईच्या कीर्तनासाठी आलात. तुमच्या कल्याणाची आणि फायद्याची गोष्ट सांगते तुम्हाला. सोमवारची अष्टमी आहे. हा योग फार दुर्मिळ असतो. आज घरी गेल्यानंतर सायंकाळच्या वेळेला प्रदोष काळात
म्हणजे प्रदोष काळ म्हणजे दिवस पण नाही रात्र पण नाही, दोन्हीचा मध्य. एक तांब्याभर पाणी, 2 तांबे पाणी घेऊन जा महादेवाच्या मंदिरात आणि महादेवाला 2 तांबे पाणी घाला. 1 लोटा जल सब समस्या का हल. आजच्या दिवशी तांब्याभर पाणी महादेवाला घाला. ज्याच्या घरामध्ये धनाची अडचण असेल, अगदी व्यवहार उद्योगाच्या काही अडचणी असतील, धोत्र्याचं फळ महादेवाच्या शिवपिंडीवरती हळद लावून अर्पण करा, अबीर लावून अर्पण करा, अबीर लावून महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करा. तुमच्या प्रपंचातल्या आर्थिक अडचणी संपून जातील. हळद लावली तुम्ही त्या धोत्र्याच्या फळाला, हळद लावून जर अर्पण केलं तर आरोग्यासंबंधातल्या सगळ्या अडचणी संपतील. शक्य झालं तुम्हाला तर 1 लोटीभर दूध महादेवाला घाला, चमचाभर घातलं तरी प्रसन्न होतो तो. तुम्हाला शक्य झालं तर पंचामृत घाला सायंकाळच्या वेळेला आणि 1 तुपाचा दिवा लावा शंकराच्या मंदिरात. आपलं जीवन उजाळून जाईल, कारण आजचा योग फार मोठा पर्व काळ आहे. हे सुद्धा पुण्याईची गोष्ट ज्या माई माऊलीमुळे तुम्हाला ऐकायला मिळेल ना, ते माई माऊलीचं सुद्धा हे पुण्य आहे की आज पर्व काळावरती त्यांच्या आठवणीमध्ये जी लोक एकत्र येतील त्यांना काहीतरी कल्याणाचं फायद्याचं ऐकायला मिळालं पाहिजे. खूप मोठा योगायोग आहे आज. एवढ्या मोठ्या पर्व काळावरती या आईचं स्मरण होत आहे. याचा अर्थ असा आहे, याच्यासाठी केला होता हास, याचसाठी केला होता हास, याचसाठी केला होता हास, याचसाठी केला होता हास. शेवटचा दिवसा गोड व्हावा, शेवटचा दिवसा गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. हे शेवटचा दिवस आ आ आ गोड व्हावा. हे शेवटचा दिवस आ आ आ गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. श्रावण महिना शंकराच्या उपासनेचा आणि माणसं जेव्हा मृत्यूला प्राप्त होतात तेव्हा माणसाच्या नावा अगोदर कैलासवाशी लावल्या जातं. आणि या श्रावणामध्ये कैलासवाशी होणं म्हणजे साक्षात शंकराच्या चरणाजवळ स्थान प्राप्त होणं. पुण्य आत्मा स्वर्गीय शिवंताई त्यांच्या स्मृतीमध्ये हे हरिकीर्तन, आईचं महत्त्व या कीर्तनात मध्ये मी सांगणार आहे. आईचं वर्णन काय आपण आपल्या वाणीनं करावं, जिच्या प्रेमाची तुलना कुठल्या तराजूमध्ये करता येत नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ.
सबसे बडी हे माँ. माझ्या ताईंनो लक्ष माझ्याकडे द्या. देवाच्या मंदिरात गेलात ना, देव आपल्याला आशीर्वाद देताना किमान विचार करेल हे पुण्यवान आहे का पापी आहे म्हणून. पण जिच्या दर्शनाला गेल्यानंतर, जिच्या चरणी माथा टेकवल्यानंतर ती आपलं पाप पुण्य न पाहता अखंड सुखाचा आशीर्वाद देते ना, तिला फक्त आई म्हणतात. आईचं वर्णन काय करू मी. आईचं वर्णन करण्यासाठी समुद्राची शाही बनवली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला. साक्षात गणपती बाप्पा लिहायला बसले आणि माता पार्वती जरी, माता सरस्वती जरी सांगू लागली ना, तरी आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे, भरलेली घागर आहे, दुधावरची साय आहे, मायेचा पदर आहे. फार विशाल अंतःकरण आहे तिचं. तिच्या अंतःकरणाची प्रेमाची गहराई आजपर्यंत कुणाला कळाली नाही. आईबद्दल बोलताना सांगतात ना, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात नाहीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई प्रेमाचा सागर आहे. ती आपल्या जीवनाला आकार देत असते, आपलं जीवन घडवत असते. आज या तिन्ही भावंडांना, नातवंडांना आईची माया, आजीची माया आज आठवत असेल. तर नाही भावंडांना आठवत असेल आईच्या मांडीवर बसलेलं, तिच्या हातानं नाहिलेलं, तिच्या हातानं चिमुकल्या तोंडामध्ये घास भरलेला. लेकरू आणि आई यांच्यामध्ये काही कमी आठवणी असतात का. प्रचंड आठवणीनं भरलेलं जीवन. आज सगळे नातेवाईक आहेत, पण आपल्या जीवनाला आकार देणारी मातृशक्ती नाही आहे, याचं दुःख आहे. किती चेहरे दिसतात इथे, पण मन म्हणत असतं आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तू बहुमोल जन्म दिलास मला. आणि खरंच ज्यांची आई या जगामध्ये आहे ती माणसं भाग्यवान आहेत. कारण आई असणं म्हणजे आपली खरी श्रीमंती आहे. जगाचा मालक ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याच्याबद्दल बोलताना सुद्धा म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा. आई विना, हे शब्द टोचले त्याला. माणसालाही शब्द टोचतात पहा, पण त्याला शब्द टोचल्या कारणानं त्यानं काय केलं, यशोदेच्या घरी देवकीच्या पोटी जन्माला आला आणि एक नाही दोन दोन आईचं प्रेम घेतलं त्यानं. यशोदेचंही प्रेम मिळवलं. जेव्हा राम झाला तर 3-3 आईंचं प्रेम मिळवलं. त्यानं ही उणीव भरून काढली स्वतःच्या जीवनामध्ये. आई आपल्या जीवनाला आकार देत असते. मडकं घडवत असताना कुंभार दादाची जेवढी जबाबदारी आहे ना, त्याहीपेक्षा अधिक जबाबदारी लेकराला घडवत असताना आईची आहे. आणि ती पूर्ण जबाबदारी या आईनं पार पाडली. म्हणून या आईच्या आठवणीमध्ये लेकरांनी हरिकीर्तनाचं नियोजन केलं. कुंभार दादा मडके घडवत असताना खूप स्वतःची जबाबदारी पार पाडत असतात. जिम्मेदारीनं मडक्याला आकार देत असतात, मातीला आकार देत असतात. मडकं, माती, त्या मातीला आकार, या सगळ्या गोष्टी आठवल्या की स्वतःचा मडक्याचा धंदा करत असताना परमार्थाला एक सुंदर आकाररूप प्राप्त करून देण्याचं काम ज्या साधू संतांनं केलं, ज्या महात्म्यानं केलं ना, त्या महात्म्याची आठवण येते. त्या महात्म्याचं नाव आहे संत शिरोमणी गुरोबा काका. फार सुंदर. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई,
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळा तुडवील बाई, कुंभाराने बाळा तुडवील बाई. नवलाची गोष्ट हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत, तुडवील बाळ त्यासी शोधी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळा तुडवील बाई, कुंभाराने बाळा तुडवील संप्रदायाला आकार देण्याचं काम ज्या महात्म्यानं केलं गोरोबा काका, जिम्मेदारी फार महत्त्वाची, त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगत आहे. एक कुंभार दादाची जेवढी भूमिका आई लेकरू घडवत असताना आईची त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची जबाबदारी असते. कान देऊ नाही का सगळी मंडळी, टाकाहारी कर, टहाकारी कर ना, टहाकारी. ऐका, कान देऊ नाही का, लक्ष देऊ नाही का. ऐका, एक कुंभार दादा होता, त्यानं चिखल तुडवला, त्याला आता मातीला आकार द्यायचा आहे. त्याच्या पत्नीनं विचारलं, ओजी काय बनवणार आहात? तो म्हटला, सध्या चिलीमचा खूप जमाना, मी चिलीम बनवणार आहे. ते म्हटले, आहो चिलीम बनवण्यापेक्षा तुम्ही मडकं बनवा ना, कारण चिलीमचा धंदा खूप होईल, पैसे पण मिळतील आपल्याला, पण त्यातून कित्येकांचे प्रपंच उद्ध्वस्त होतील, लोकांचे आरोग्य खराब होतील, संसार उघड्यावरती येतील, आपल्याला शिवाय शापाने तळतळाट लागेल, पैसा तर मिळेल पण त्याच्यासोबत तळतळाट सुद्धा लागेल. तुम्ही मडके बनवा, येणारे दिवस उन्हाळ्याचे आहेत, लोक मडके विकत घेतील, थंड पाणी पितील, आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला पैसे सुद्धा मिळतील. ऐकलं त्यानं आपल्या पत्नीचं. कधी कधी जर आपली पत्नी चांगला सल्ला आपल्याला देत असेल ना, तर नक्कीच तिचं ऐकलं पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही सगळंच ऐकताय पण जरा काही तिच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या ऐकल्या पाहिजेत आपण. एखादी ती चुकीची गोष्ट बोलत असेल तर त्यावेळेला तिला समजावून सांगा, तिच्या त्या विचाराचं ताडण करा. पण चांगलं सांगत असेल तर नक्कीच स्वीकारा तिचं. जेव्हा अशी चांगल्या विचाराची पत्नी आणि चांगल्या विचाराचा पती प्रपंचामध्ये असेल ना, तर तुम्ही झोपडीमध्ये सुद्धा स्वर्ग उभा कराल. झोपडीत स्वर्ग उभा करण्याची ताकद आपल्या चांगुलपणाच्या विचारावर अवलंबून असते. आपले विचार चांगले पाहिजेत. तर त्या स्त्रीनं सांगितलं, स्वामी मडके बनवा. पटलं त्याला. आणि त्या कुंभार दादानं मातीला मडक्याचा आकार देऊ लागला. मातीतून आवाज आला, कुंभार दादा काय बनवणार आहेस? दादानं सांगितलं, मातीताई मी मडकं बनवणार आहे, मी डेरा बनवणार आहे, मी माठ बनवणार आहे. माती बोलली, दादा तू तर चिलीम बनवणार होतास ना, मग आता डेरा का बरं बनवणार? कुंभार दादानं सांगितलं, मातीताई माझा विचार बदलला, आता मी चिलीम नाही, मी डेरा बनवणार आहे, माझा विचार बदलला आहे. मातीताई बोलली, दादा तुझा विचार बदलला पण माझं तर जीवनच बदललं. मला जर तो चिलीम बनवला असता तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता. ज्यानं मला ओठाला लावलं असतं त्याचं आरोग्य खराब झालं असतं, जीवन बर्बाद झालं असतं. आणि प्रमुख माणूस जर बर्बाद झाला असता तर सगळा प्रपंच उघड्यावरती आला असता, संसार उद्ध्वस्त झाला असता. मला शिव्याशा पण माझ्यासोबत तुला सुद्धा तळतळाट लागला असता. पण आता तू तुम्हाला डेरा बनवणार, माझ्यात मला लोक खरेदी करणार, माझ्यात थंड पाणी ठेवणार, मी पाणी थंड ठेवणार, लोक थंड पाणी पिणार, पोट शांत होणार, आरोग्य चांगलं राहणार, मला आशीर्वाद मिळणार आणि तुला सुद्धा आशीर्वादाने पुण्य प्राप्त होणार.
दृष्टांत खूप सुंदर आहे, लक्षात येईन असा आहे. याच्यातून एकच सांगायचं आहे, मातीला आकार देताना जर एवढी आपली जबाबदारी आहे तर मासाच्या गोळ्याला आकार देताना आईची जबाबदारी याहीपेक्षा मोठी आहे. आणि या शेवंताईनं स्वतःची जबाबदारी योग्य सार्थ पार पाडली आहे, म्हणून तर एवढी सुंदर रत्न या आईच्या पोटी जन्माला आली. फक्त रत्नच नाही तर एखंडे परिवार म्हणजे रत्नाची खाण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सेवा, श्रद्धा, भक्ती, भाव या सगळ्या गोष्टी ओतप्रोत या परिवारामध्ये भरलेल्या आहेत. हे सगळं या स्वर्गीय माय माऊलीचं पुण्य आहे. आणि जेव्हा एक आई हे सगळं ठरवत असते ना, तर या सगळ्या गोष्टी प्रत्येक आईच्या जीवनामध्ये सुद्धा घडू शकतात. त्या गोष्टी फक्त आईनं स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आईचं आपलं जीवन घडवण्यामध्ये प्रचंड योगदान आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर या दोन्हींना जोडणारा दुवा म्हणजे आई आहे. आई आहे तोपर्यंत किती लोकांना कळते हा ज्याच्या त्याच्या पुण्याईचा भाग आहे, प्रारब्धाचं म्हणणार नाही मी, पुण्याईचा भाग आहे. पण आई गेली ना मग माणसं आईच्या आठवणीत रडल्याशिवाय राहत नाहीत. आईच्या आठवणीमध्ये रडतात. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं नवल नाही. आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडला. रामायणातला प्रसंग सांगते मी तुम्हाला. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार, त्यांची कथा ऐकण्या अगोदर काही क्षण त्यांचं भजन करू. जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. रामायणातला प्रसंग कान देऊन ऐका. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला. 14च वर्ष का बरं? मंथराईनं शिकवलं तेव्हा असं शिकवलं होतं की रामाला वनवास आणि भरताला गादी. वर्ष शिकवलेच नव्हते.
ऐकले की तुम्ही मंथरेनं की असं एवढ्या वर्षासाठी रामाला वनवासाला पाठव. याच्यातून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला. जीवनामध्ये मंथरेच्या विचाराची मैत्रीण आणि मंथरेच्या विचाराचा मित्र चुकूनही करू नका. ज्या दिवशी मंथरेच्या विचाराची मैत्रीण किंवा मित्र आपल्या जीवनामध्ये येईल त्या दिवशी अंतःकरणातला राम वनवासाला कधी गेला तुम्हाला सुद्धा कळणार नाही. अंतःकरणातला राम वनवासी होईल. मंथरेने शिकवताना शिकवलं भरताला गादे रामाला वनवास. पण कैकेयी मातेनं मागताना मागितलं एका वराने द्यामज अंदन भरतासाठी हे सिंहासन. दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास. 14 वर्ष वनवास. रामाला 14 वर्षाचा वनवास. का 14 वर्षाचा वनवास? की कैकेयी माता अयोध्येच्या राजगादीशी एकनिष्ठ आहे. तिला माहिती होतं माझा पती खूप चांगला आहे पण एका गोष्टीमध्ये कमी आहे. भविष्यात जो कोणी राजा या गादीवर बसेल तो 14 गोष्टीमध्ये परिपक्व असला पाहिजे. त्या 14 गोष्टी जीवनामध्ये उतरवण्यासाठी रामच योग्य आहेत. त्या 14 गोष्टी कोणत्या? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 + 5 10, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अधिक 4. या 14 गोष्टी 14 गोष्टीवर ताबा मिळवण्याची ताकद फक्त रामामध्ये आहे. आणि त्या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्यासाठी मग कैकेयीनं 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवलं. राम या गोष्टीत परिपूर्ण झाले मग राजगादीवर बसले. 14 वर्ष वनवासाला राम गेले. राम गेल्यानंतर सीतामाईचं हरण झालं. पुढे राम गेले. अशा एका आश्रमात आता राम जाणार आहे जटायू भेटीनंतर की तिथे एक वृद्धा वाट पाहत होती की परब्रह्म माझ्या दाराशी येणार आहे. तिच्या गुरुजीनं सांगितलं होतं. बरं देव दाराशी येणार असं कोणतं पुण्य केलं होतं तिनं? तर हातानं रस्ता झाडत होती. भिल्लाची मुलगी होती ती. हातानं रस्ता झाडत होती. कान देऊ नाही का? साधू ज्या वाटेवरनं जातात ती वाट जर हातानं झाडली तर आपल्या हातावरच्या भाग्याच्या रेषा खुलतात. आपल्या भाग्याचा उदय व्हावा असं जर वाटत असेल तर काही ठिकाणची सेवा स्वतः करा. स्वतःच्या हातानं करा. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून सांगते मी. माणसाच्या जीवनातली खरी संपत्ती आणि खरं धन जर काय असेल ते ऐका. दिवाळीच्या वेळेला आपण आपल्या तिजोरीची साफसफाई करतो. तिजोरी कशाला म्हणतो आपण? जिथे पैसे सोन्याचे दागिने हे ठेवतो की नाही आपण, जमिनीचे कागदपत्र, त्याला तिजोरी म्हणतो की नाही? झोपल्या काका तुम्हाला बोलते मी, तुम्ही काहीच नाही, हो नाही, हा नाही, काहीच नाही, जरा बोला माझ्यासोबत. दिवाळीच्या वेळेला तिजोरीची साफसफाई करतो की नाही आपण? तिजोरीची साफसफाई करण्यासाठी तुम्ही पगारी माणूस ठेवता का स्वतःच्या हातानं करता? पगारी माणूस ठेवा ना. हां, कुणी करेल काय धाडस? तिजोरीची साफसफाई करायला पगारी माणूस ठेवाल काय? नाही. तिजोरीची साफसफाई करायला पगारी माणूस ठेवला तर तो सगळी सफाई करून जाईल, तो काहीच ठेवणार नाही. म्हणून आपण जिम्मेदारी समजतो स्वतःची की ही सफाई करणं ही माझी जिम्मेदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. तिजोरीची साफसफाई जसं तुम्ही स्वतःच्या हातानं करता अगदी तसंच आपल्या घरातली वयोवृद्ध माणसं, मग ते आपली आईवडील असतील, आपली आजी आजोबा असतील, आपल्या घरातली वयस्कर माणसं, आपल्या घरातलं देवघर, आपल्या गावचं ग्रामदैवत आणि आपल्या गावातला साधूचा आश्रम ही सुद्धा आपल्या जीवनातली खरी तिजोरी आहे. याची सुद्धा साफसफाई आपण आपल्या हातानंच करायची. याच्यासाठी पगारी माणूस कधी ठेवायचा नाही. माझं बोलणं समजतंय का? तुम्ही जर ही सेवा हातानं केली तर आयुष्यभर कुणासमोर हात पसरण्याची वेळ तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. कारण ही खरी तिजोरी आहे, हे खरं धन आहे. हे कळालं त्या भिल्लाच्या मुलीला आणि ती भिल्लाची मुलगी हातानं रस्ता झाडत बसली. तिचं नाव काय हो? काय हुशार आहात आता, अगदी बरोबर उत्तर दिलं. शबरी मा. तिच्या गुरुनं सांगितलं काय सेवा आहे तुझी पवित्र, तुझं मन किती पवित्र. साक्षात परब्रह्म तुझ्या झोपडीवरती येईल, तुला देव शोधायला जायची गरज पडणार नाही. आणि मग रोज वाट पाहायची. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस के
आस है मन में राम दरस की आस है मन में। शबरी मगन है राम भजन में। शबरी मगन है राम भजन में। राम जय श्री राम जय 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 श्री राम जय श्री राम जय 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 श्री राम। जय श्री राम जय 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 श्री राम। श्री राम शबरी मगन है राम भजन में। राम दरस के आस है मन। वाट पाहत होती माई, परब्रह्म माझ्या दाराशी माझ्या गुरुजीनं सांगितलं आणि आले भगवान। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे। ती साधना, ती वाट पाहणं, ही तपस्या पूर्ण झाली। मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी। दीन रानटी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन। तुझ्या पदाचे अखंड चिंतन, ही माझी साधना। राम रघुनंदना राम रघुनंदना। आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील। राम रघुनंदना राम नंदना राम रघुनंदना।
बाबांसाठी टाळी. ती तपस्या पूर्ण झाली माझ्या ताईंनो. परब्रह्म चालत आलं. शबरी आईनं देवाचे पाय धुवून काढले. पण देवाचे पाय धुवायला शबरी आईकडे पात्र नव्हतं. उभ्या आयुष्यात तिनं एकही भांडं घरात ठेवलं नाही. भूक लागली की झाडाची फळं तोडून खायची आणि तहान लागली की ओंजळीनं पाणी प्यायची. एकाही भांड्याचा तिनं संग्रह केला नाही. आपल्या घरात भांडे खूप आहेत. आपलेही असतात, शेजारणीची पण असतात. प्रसंगानं सापडले की द्यायचंच होतं असं म्हणता. पण शबरी आईनं एकाही भांड्याचा संग्रह केला नाही. देवाचे पाय धुवायचे तिच्याकडे पात्र नाही. तिनं देवाच्या चरणाखाली हात घातले, चरणावर माथा टेकवला, खूप रडले आणि अश्रूंनी देवाचे पाय धुवून काढले. आई शबरीकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं, पण पात्रता होती. आपल्या घरात पात्र खूप आहेत, पण पात्रता नाही. शबरी आईची इच्छा पूर्ण झाली. तिनं बोरं आणली होती. देवाला सांगितलं, भगवान बोरं खा. भगवान प्रेमानं बोरं खाताय. पण प्रत्येक बोर टोचलेलं होतं. लक्ष्मणजी म्हणतात, दादा प्रत्येक बोर टोचलेलं आहे, पाखरांनी खाल्ली का? शबरी आईनं सांगितलं, क्षते खगांची नव्हेत देवा, मीच चाखला स्वय गोडवा. गोडते वडी पुढे ठेविली, फसवा नचरितिमा. धन्य मी शबरी श्रीरामा. राघवा, ती मी माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिली आहे. खोटं बोलत नाही, फसवत नाही. ती पाखरांची नाही, माझ्या दातानं चाकले. लक्ष्मणजी दात पाहायला लागले, एवढा गंज चढलेला. लक्ष्मणजी म्हणतात, आमच्या देवाला काहीच कळत नाही, कुठंही बसतं, कुणाचंही खातं. तेवढ्यात राम म्हणतात, लक्ष्मणा अरे या आईचं किती प्रेम आहे. या 14 वर्षाच्या वनवासामध्ये या वनात ही गोड फळं मला खाऊ घालताना मला माझी माई कौशल्य या शबरी आईमध्ये दिसली रे. आणि कौशल्य आईची आठवण काढून राम ढसाढसा रडायला लागले. का? या वनात माझ्या आई कौशल्य मला भेटल्यासारखे वाटते. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं अजिबात नवल नाही. आईच्या आठवणीमध्ये जगाचा बाप सुद्धा रडला, ईश्वर सुद्धा रडला. या आईचं प्रेम आहे तरी काय. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे गीत, 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 बाबांसाठी जोरात टाळी. मृदंगाचार्य महाराज आपणासाठी सुद्धा टाळी. लेकुराचे हित वाहे, माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे, माऊलीचे चित्त. काय असतं आईचं प्रेम माझ्या दादांनो. अखंड
तिच्या अंतःकरणामध्ये लेकराचं कल्याण व्हावं हा अखंड भाव असतो. आपल्या लेकराचं भलं झालं पाहिजे. रात्रंदिवस त्याच्यासाठी विचार करणारे, तळमळ करणारे. खरं सांगू तुम्हाला, आत्ता इकडे कीर्तनाला येताना एखंडे साहेबांची जी काही केमिकल बनवण्याची जी कंपनी आहे ना, मला इकडनं फोन आला, ताई आता तुम्ही निघा. मी गाडीत बसले होते, पण तुमच्या बहीणबाई साहेबांच्या आई माडीवरनं खाली यायच्या राहिल्या होत्या. त्या आल्या, मला गाडीतून खाली घेते, ती कंपनी पाहून चाल. मला आतमध्ये घेऊन गेल्या, हे आमच्या दादानं हे असं केमिकल बनवलं, हे प्रोडक्ट आहे आमचं, हे ते आहे. म्हणजे इकडे आम्हाला कीर्तनाला यायचं आहे, पण त्यांची घाई. माझ्या लेकरानं काय केलं, हे आईचं प्रेम आहे बरं का, हे मला सांगायचं तुम्हाला. हे आईचं प्रेम आहे. किती तळमळ, किती 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 लेकराबद्दल एक आपलं लेकरू जेव्हा एक कर्तबगार, कर्तव्यदक्ष, जबाबदार म्हणून समाजामध्ये नावारूपाला येत असतं ना, तर त्याचा खरा आनंद आईला असतो. ती रात्रंदिवस लेकराच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये विचार करत असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. कान देऊन ऐका एक गोष्ट. एक गर्भवती स्त्री आहे. ती परिवार असा आहे की 4 दिवसाला एक गाव बदलतात. पूर्वीचा काळ होता, जुना जमाना होता. गावोगावी पोट भरत असं काम करत, उद्योग करत पोट भरायचे. 4 दिवस एखाद्या गावात थांबायचे. तो परिवार तिथे ठेवला की तो घरातला जो प्रमुख होता पुरुष, त्यांना परगावी जावं, त्यांना आठवड्यावर बाहेर थांबावं, पुन्हा आपली पत्नी जिथे आहे तिथे यावं. गरीब परिवार. त्या स्त्रीच्या, आपल्या पत्नीच्या आता प्रसूतीचे दिवस जवळ आलेले आहेत, हे त्या पुरुषाच्या लक्षात आलं. आणि तो पुरुष आता आपल्या पत्नीला म्हणतो, मला असं वाटतंय आपल्या गावात कोणी नातेवाईक नाही आहे, आपली परिस्थिती नाजूक आहे, तुझा अडचणीचा काळ आहे, मला असं वाटतं की या काळामध्ये मी तुझ्यासोबत राहावं, आता कुठे उद्योग करण्यासाठी जाऊ नये. पत्नी खूप समजदार होती. ती म्हटली, मालक माझी काळजी करू नका, आता आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे, म्हणजे खर्च वाढणार आहे, तुम्ही जा, तुम्ही येईपर्यंत मी प्रसूत नाही होणार असं वाटतंय मला. पत्नीच्या शब्दाला आधार घेऊन तो व्यक्ती बाहेर परगावी उद्योग करण्यासाठी गेला. दृष्टांत कान देऊन ऐका, आईचं प्रेम कळेल आपल्याला. परगावी गेला आणि ही स्त्री, तिची एक छोटीशी नणंद आहे, त्या दोघीजणी राहतात घरामध्ये. ती स्त्री पाणी भरण्यासाठी गेली. पूर्वीच्या स्त्रियांना फार कष्टाची कामं होती, फार कष्टाची कामं. अगदी हंड्यावर हंडे चढवून ती पाणी आणते. पण पाणी आणत असताना तिच्या पोटामध्ये प्रसूतीच्या वेदना निर्माण झाल्या. भयंकर तिला त्रास होतोय. प्रसूतीचा त्रास तिला होतोय. ती आली घरी, दारामध्ये हंडे उतरवले आणि जमिनीवर आडवी झाली. तिची छोटीशी नणंद पळत आली वहिनीचा आक्रोश ऐकून. वहिनी काय झालं तुम्हाला? वहिनी म्हणते, वंश तुम्हाला समजणार नाही, मला प्रसूतीच्या वेदना होत आहेत. पटकन गावामध्ये जा, एखादा डॉक्टर, वैद्य, हकीम, सुईण कोणी माझ्या मदतीला येतंय का पहा. मला एका जबाबदार स्त्रीच्या मदतीची गरज आहे. अनुभवी स्त्री आता माझ्या मदतीला पाहिजे. मुलगी गावभर पळत सुटली, पण तिच्या मदतीला कोणीच आलं नाही. मुलगी रडत होती. भेटेल त्याला म्हणत होती, माझी वहिनी अडचणीमध्ये आहे, कोणीतरी आमच्या मदतीला या. पण कोणीच मदतीला आलं नाही. गावाला 4 चक्कर मारून गावाच्या बाजूला एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली मुलगी उभी राहिली. आशा संपलेल्या होत्या. आता वहिनीला कोण वाचवणार, या त्रासातून कोण बाहेर काढणार, हा प्रश्न तिच्या मनामध्ये उभा होता. तेवढ्यात वटवृक्षाखाली एका साधूचं दर्शन झालं आणि तिच्या लक्षात आलं, या जगामध्ये गरिबासाठी जेव्हा कोणी नसतं तेव्हा देवानं पाठवलेले हे देवदूत असतात. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जय हो. जे कारंजले गांजले त्यासी जय हो. म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. मृदु सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,
गरिबासाठी जेव्हा या जगात कोणी नसतं तेव्हा देवानं पाठवलेले देवदूत असतात. मुलगी आशेनं पळत सुटली बाबांकडे, चरणाला मिठी घातली. बाबा, माझी वहिनी अडचणीमध्ये आहे, काही अंगारा धोपारा असेल तर द्या, कारण या गरिबाच्या मदतीसाठी या गावात कोणी नाही आहे. महाराजांनी अंगारा दिला आणि सांगितलं, बाळा, हा अंगारा तुझ्या वहिनीच्या कपाळी लाव. मी त्रिकालदर्शी महात्मा आहे, तुझ्या वहिनीला सांग, सद्य काळामध्ये बाळाला जन्म देऊ नकोस, हा अशुभ काळ आहे. या अशुभ काळामध्ये जर ती प्रसवली तर जगातलं दरिद्री बाळ तिच्या पोटी जन्माला येईल. आणि तिनं जर एक प्रहर थांबली, प्रसूती थांबवली, तर विश्वातलं बुद्धिमान बाळ तिच्या पोटी जन्माला येईल. कारण येणारा काळ पर्व काळ आहे. मुलीला कळत नव्हतं प्रसूती थांबवणं स्त्रीच्या हातात आहे का नाही म्हणून. लहान होती ती, बाळबोध. अंगारा घेऊन पळत सुटली. वहिनीला सांगितलं, काळजी करू नका वहिनी, तुम्हाला त्रास होणार नाही. बाबांनी अंगारा दिलाय, पण वहिनी एक निरोप पण दिलाय बाबांनी. आता जर तुम्ही बाळ जन्माला घातलं तर जगातलं दरिद्री बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल, कारण सध्याचा काळ अशुभ काळ आहे. तुम्ही एक प्रहर प्रसूती थांबवा वहिनी, येणारा काळ पर्व काळ आहे. वहिनीला प्रश्न पडला, परमेश्वरा, माझा पती नाही आहे, या गावात आमच्या मदतीला कोणी नाही, माझी नणंद लहान आहे, मी अडचणीमध्ये आहे, आणि निरोप असा आला की प्रसूती एक प्रहर थांबव. माफी मागून बोलते माझ्या ताईंनो, प्रसूती थांबवणं ही गोष्ट स्त्रीच्या हातात आहे नाही. प्रसूती थांबवणं स्त्रीच्या हातामध्ये नाही आहे. आणि एक प्रहर तर नाहीच. एक प्रहर काय गणित आहे त्याचं? 3 तासाचा एक प्रहर असतो. 3 तास. जिथे 3 सेकंदासाठी प्रसूतीच्या वेदना सहन होत नाही, तिथे 3 तास कसं सहन करायचं? पण बाईनं ठरवलं, मला दरिद्री बाळाची आई नाही व्हायचं, मला विश्वातल्या बुद्धिमान बाळाची आई व्हायचंय. माझ्या लेकराचं आयुष्यभराचं दारिद्र्य, त्याची पीडा, त्याच्या वेदना मला सहन होणार नाही. माझ्या लेकराच्या जीवनातलं दुःख पाहून मी आयुष्यभर दुःखित राहील. मला नाही पाहायचं, मला लेकराचं ऐश्वर्य, मला लेकराचं सुख समाधान पाहायचं आहे. अशुभ काळ टाळण्यासाठी त्या स्त्रीनं एक प्रहर प्रसूती थांबवण्याचा निर्णय घेतला, जी गोष्ट स्त्रीच्या हातातच नाही. काय केलं असेल त्या आईनं? विश्वास बसणार नाही तुम्हाला, विश्वास ठेवावा लागेल. अक्षरशः त्या माय माऊलीनं शिरसासन केलं. खाली डोकं वर पाय. ज्याचं आरोग्य ठणठणीत आहे अशा रोज व्यायाम करणाऱ्या पुरुषानं सुद्धा 3 तास डोक्यावर उभं राहून दाखवा, कठीण आहे. पण अडचणीच्या असलेल्या त्या स्त्रीनं 3 तास शीर्षासन केलं. मरणांतक वेदना तिला झाल्या, भयंकर त्रास झाला, पण ती म्हटली, या त्रासात मी मेली तरी चालेल, पण अशुभ काळात बाळ जन्माला घालणार नाही. तिनं वेदना सहन केल्या. 3 तास संपले, पर्वकाळ चालू झाला. एका सुंदर बाळाला तिनं जन्म दिला. बाळ गोंडस होतं, गुंजीरवाणं होतं, सुंदर होतं. त्याच्या चालण्यातून त्याचं चातुर्य लक्षात येत होतं. बाळ विद्वान झालं, त्याला राज आश्रय मिळाला, राजाचा उजवा हात बनला, राजाचा श्वास बनला. प्रत्येक निर्णय राजा त्याला विचारून घेतोय. त्या बाळाचं शरीर आज या जगामध्ये नाही, पण त्या बाळाचं नाव जगात अजर अमर आहे. त्या बाळाचं नाव आहे चतुर बिरबल. बिरबल साऱ्या जगाला माहिती आहे, पण त्या बिरबलाला चातुर्य प्राप्त व्हावं याच्यासाठी 3 तास शीर्षासन करणारी माय आपल्याला विसरून चालणार नाही. हे आईचं प्रेम आहे. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. रात्रंदिवस लेकराच्या हिताची, कल्याणाची गोष्ट पाहणारी आपली आई असते. कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी प्रमाणं आहेत, कितीतरी पुरावे आहेत की जिथे आईचं वर्णन केलं जातं, आईची महती गायला जाते. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. किती प्रेम करते. 2रा चरण. जय हो.
कळवळ्याची जाते करीला भाविन प्रति स्वार्थ न ठेवता जगामध्ये प्रेम करणारे जात म्हणजे फक्त आपल्या आईची आहे. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई खूप सहन करते. 9 महिने 9 दिवस माझाचा गोळा उदरामध्ये वाढवणं बोलणं एवढं सोपं नाही आहे. बस त्या आईची सेवा जीवनामध्ये करा. आई वडला पत्नीसाठी कधी मायबापाचा अपमान करू नका बरं. हात जोडून माझी विनंती आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला मान द्या, तिचा लाड पुरवा, तिला फिरायला घेऊन जा, तिला किती पाहिजे तेवढ्या साड्या घेऊन द्या, तिला तिच्या माहेरला 10 वेळा जायचं, तिला 20 वेळा चक्कर मारून आणा, पण तिच्यासाठी मायबापाचा कधी अपमान करू नका. कारण आई आणि वडील यांचं आपलं नातं एकाच जन्माचं आहे आणि पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे. भले तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या घालताना किती बोटू मुडून म्हटलं की देवा पुढच्या जन्मात गाठ पडू देऊ नको, पण 7 जन्म तुमचा चक्कर सुटणार नाही. 7 जन्म तुमची गाठभेट होणार आहे. म्हणून 7 जन्म तुम्ही सोबत आहात, पण हे एकच जन्म आपल्या सोबत आहेत. चुकूनही त्यांचा अवमान आपल्याकडनं होईल याची होणार नाही याची काळजी घ्या. आई वडील हे एका जन्माचे साथीदार आहेत. आणि म्हातारपणामध्ये फक्त 2 वेळा त्यांना चौकशी करा, तब्येत बरी आहे का, जेवण केलं आहे का, आणि आई तुला काही कमी पडलं तर मला सांग, एवढं विचारा. सुखानं मरतील हे मायबाप, जगाचा निरोप सुखानं घेतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती सदा त्यांचे. हे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, पण समजून घ्या त्यांचं प्रेम, त्यांची माया समजून घ्या. मायबापाला कधी असं हिडीफिडी करू नका, त्यांना कधी टाकून बोलू नका. घरामध्ये घाण झाले तर त्यांच्यावर चिडचिड करू नका. कारण बालपणी आपलं सगळं त्यांनी सहन केलं आहे. आपलं नाकतोंड पुसलं आहे, आपली घाण काढली, आपली घर आपली बडबड सगळं सहन केलं आहे. मग आपणही म्हातारपणी त्यांचं सगळं सहन करायचं. एवढीच विनंती आहे. माय बापे केवळ काशी तेरे न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म भेटेले. तुमचं घर पंढरपूर होईल, गावाला तीर्थक्षेत्राचा महिमा प्राप्त होईल, पण त्याच्यासाठी पुंडलिकानं जे केलं ते आपल्याला करावं लागेल. आताचे मायबाप खूप चांगले आहेत, पोरांना जास्त त्रास देत नाहीत देत त्रास, समजून घेऊन चालतात, काळ ओळखून चालतात. फक्त आई वडिलांना तुम्ही प्रेम द्या, त्या प्रेमामध्ये ते तुम्हाला एवढा आशीर्वाद देतील की जगाच्या पाठीवर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आई वडिलांना सांभाळा, त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवा, माय बापाला फेकून भाकरी वाढा. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, कुत्र्याला ताटात घेऊन जेवा, चावल्याशिवाय राहणार नाही. हा फरक आहे मायबापाचा. पण मायबापावर जे प्रेम करायला पाहिजे त्या प्रेमाचा कुठेतरी आपण वाटप करतो, आणि ज्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं त्यांच्या प्रेमामध्ये आपण कातर मारतो. याचा थोडासा विचार करा. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पवित्र पुण्यात्मा स्वर्गीय शेवंताई, खूप मोठं पुण्य आहे यांचं. आजचा हा त्यांचा कीर्तन सोहळा पाहून असं वाटतं की भगवान श्री शंकराच्या जगदंबाईच्या चरणाजवळ त्यांना भगवान परमात्मानं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, मृत्यू असा यावा तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे विठोबार
विठोबार कुमार गोपाल 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 कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार फक्त 5 मिनिटांमध्ये मी सेवा इथे पूर्ण करणार आहे. स्वर्गीय पुण्यात्मा शिवंताई यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, या परिवाराची उन्नती भरभराटी हो. आणि एकच गोष्ट सांगायची अशी की चकलंबा या गावी आम्ही 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी संस्था, त्या संस्थांचा जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून लोक वर्गणीतून करत आहोत. कुठल्याही राजकीय शासकीय मदतीची वाट न पाहता आपण 1100 वर्षापूर्वीच्या संस्थांच्या जीर्णोद्धाराचं काम हाताशी धरलेलं आहे. त्या संस्थांसाठी तुम्हाला श्रोते मंडळीला जे शक्य असेल ते आम्हाला सहकार्य करावं, एवढ्याच कारणानं की त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून मी मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुली आपल्याकडे शिक्षणासाठी आहे. गोरगरिबांची लेकरं कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक बनत आहेत. हे खूप मोठं पुण्याचं काम माऊली हातनं करून घेतात. बस या कामामध्ये तुम्हाला जे शक्य असेल ते आर्थिक मदत करून या पवित्र कार्यात आम्हाला सहकार्य करावं. कीर्तन झाल्यानंतर जे भाविक आम्हाला सहकार्य करतील त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू. या कामात मदत केल्यानं तुम्हाला पुण्य मिळेल आणि चांगल्या कामाला बळ मिळेल, या गोष्टीचे धन्यवाद. आमची जी सगळी गुणी मंडळी आहे, आरोटे बाबा, मते बाबा, आदरणीय राव महाराज आणि आमच्या भाविका, ज्ञानेश्वरी, या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी, साऊंडवाला दादासाठी टाळी. एक विनंती आहे श्रोत्यांना की काही मान्यवर मंडळी इथे श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. एक फक्त 15 मिनटं तुम्हाला बसून राहायचं आहे. माझी विनंती की कुणीच जागा सोडू नका. या परिवाराचा हा जो कार्यक्रम आहे एक 15 मिनटं त्यांच्यासाठी द्या. मी जरी खाली बसले, टाळकरी खाली बसल्यानंतर कुणीही जागा सोडू नका, एवढीच विनंती. बाहेर पाऊस पण चालू आहे, या पावसात तुम्हाला जातासुद्धा येणार नाही कुठे, म्हणून एवढं सांभाळा. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय बोली. हे ज्ञानदेव
साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. तीर्थाटनाचं एक फळ, संत भेटे फळ 4, सद्गुरू भेटे फळ अनंत. आज अनंत जन्माचं भाग्य आमच्या परिवाराचं का श्री सद्गुरू विश्वात्म ओम गुरुदेव माऊलींनी जे संत इथं दर्शनासाठी पाठवले आहे, त्या संतांचं जर दर्शन घेतलं तर त्याला अनंत फळाची प्राप्ती होईल, अनंत फळाची प्राप्ती होईल, अनंत फळाची प्राप्ती होईल. श्री सद्गुरू विश्वात्म गुरुदेव की जय. ओम गुरुदेव. तसेच साध्वी हरिभक्त पारम साध्वी सोनालीताई करपे, खरोखर त्यांनी छान प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाणीव होईल अशा पद्धतीचं कीर्तन केलं. त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. ओम गुरुदेव आत्मा माली श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय. बोल अंबे माते की जय. आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाणही. जी खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे फडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पावो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. विश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरुचे आरब. चेतना चिंतामणीचे गाओ. बोलती जे अर्णवो विभूषांचे. चंद्र में दयालांछन मार्तंड जे तापयीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगो नीती लोकी. जो भजे दो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये. दृष्ट द्रष्ट विजये सुखिया झाला. येणे वर ज्ञान देवो. सुखिया झाला. येणे वर ज्ञान देवो.
शांती शांती